बघा, तुम्हाला सांगते, वर्षातून एकदा आंब्याचं फळ येतं आणि मग तेव्हा गणपती बाप्पांसाठी आंब्याचे मोदक झालेच पाहिजे की नाही. आणि तुम्हाला सांगते, हे निर्लेप आंब्याचे मोदक करणार आहोत. निर्लेप म्हणजे काय? यामध्ये पाण्याचा अंश वापरणार नाही. काय होतं, जर आंब्याचा मोदक करायचा तर ती आंब्याची चव नको का उतरायला त्यामध्ये? आपण उकड काढायची एकदम सोपी पद्धत बघणार आहोत. अजिबात थेंबरही पाणी वापरणार नाही. सारणामध्ये पण आपण आंबा घालणार आहोत, गूळ नाही. मस्त रेसिपी. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. रसरशीत ज्युसी असे आंबा मोदक करूयात. नवीन कोरं करकरीत चॅनल आहे, सबस्क्राईब केलं नसेल तर पटाकन सबस्क्राईब करा. तर आधी उकड काढण्यासाठीचं साहित्य बघूयात. 1.5 कप तांदूळाची पिठी आणि सध्या मी 1 कप आंब्याचा गर घेतलाय, पण जसा लागेल तसं आपण वाढवणार आहोत. पूर्वीच्या काळी निर्लेप पदार्थ केले जायचे, म्हणजे ज्यामध्ये पाण्याचा अंश नाही. तर आता तसंच आपण हे आंब्याचे मोदक करणार आहोत. काय होतं, पाणी म्हणजे समप्रमाणात पाणी आणि हे गर घातला तर ते इतकं डायल्यूट होतं आंब्याची चव आणि मजा येत नाही. अन्न आवरणाला दिसायला नुसता आंबा मोदक दिसतो, पण सारणालाही चव नाही लागत. गुळ घालतो त्यामुळे ते गुळाची चव ओव्हर पॉवर करतं आणि सारणही चवदार होतं नाही. चला तर करायचं काय, 1.5 कप इथे तांदूळाची पिठी घ्यायची. यामध्ये आंब्याचा गर घालणार आहोत आपण आणि मऊ असं याचं गोळा तयार करून घ्यायचं, कणिक मळून घ्यायची. आता हा आंब्याचा पल्प कसा केलाय तुम्हाला सांगते. नॉर्मल आंबा घ्यायचा, मिक्सरमध्ये फिरवताना त्यामध्ये थोडीशी साखर घातली चवीपुरती, आंबटपणा कमी करण्यापुरतं. आता हे आपण पुरणपोळीची कणिक कशी मळतो तशी मऊ मऊ कणिक मळून घ्यायची. 1/2 कप पल्प घातलाय, आता उरलेला पण घालते. येस, आणि आमरसाच्या ऐवजी आंब्याचा पल्प जरी वापरला, जो बाटलीमध्ये मिळतो तो वापरला तरी चालेल, पण मी इथे आंब्याचा रस वापरला. बहारदार असा सुवास दरवळतोय, वा वा वा. आता 1 कप मी आंब्याचा पल्प घातलाय, आणखी 1/2 कप घालते. हे जवळपास झालंय, पण आपल्याला हे आणखी मऊ करायचं म्हणून आणखी वाढवणार आहे. आता इथे आहे ना, बरोबर 1/4 कप आंब्याचा गर मी वापरलेला आहे. 1.5 कप तांदूळाची पिठी होती, तर समप्रमाणात जवळपास इथे हे लागलंय. थोडं जास्तही लागू शकतं, तुम्ही हे बघा. पुरणपोळीची कणिक मळतो अगदी हे तसं झालं पाहिजे, एकदम सैल. आता स्टीमिंग प्लेट घेतली आहे, स्टीमरची प्लेट घेतली आहे, चाळणी घेतली तरी चालेल, कढईमध्ये तुम्ही वाफवून घेतलं तरी चालेल. हे मिश्रण ठेवूयात. केळीच्या पानावर पसरवून हे मिश्रण ठेवायचं. केळीचं पान नसेल तर नुसतं डायरेक्ट एक सुती कापड ठेवून केलं तरी चालेल, किंवा मग जरा तुपाचा हात लावा तरी चालेल. आता यावर पोट काही भरत नाही बघा, थोडा आंब्याचा पल्प पसरवूयात, जेणेकरून ती उकड छान वाफवली जाईल. सुकं सुकं मिश्रण नको व्हायला आणि त्याला ग्लेजही छान यावी, म्हणून ही चमचाभर वरण आणखी रस लावते. सो इथे सगळं जर पकडलं, वर लावलेला थर तर समप्रमाणात झालेलं आहे. जितकी पिठी तितकंच मी आंब्याचा गर घेतलाय. 1.5 कप पिठी तर 1.5 कप गर. आता इथे आपल्याला हे वाफवून घ्यायचंय. मस्त काय दिसतंय, वा वा. आणि हे आपल्याला मध्यम आचेवर 10 मिनिटं वाफवून घ्यायचंय. 10 मिनिटाच्या वर अजिबात ठेवू नका. 10 मिनिटं पुरेसा वेळ आहे. आता इथे 10 मिनिटं हे वाफवण्याकरता ठेवलं, गॅस बंद करते. हे झालं का नाही कसं ओळखायचं तुम्हाला सांगते. ज्या प्रकारे आपण केक करताना टूथपिक किंवा अशी सुरी घालून बघतो, हे बघा, हे छान असं फर्म झालं, याचा अर्थ आपली उकड परफेक्टली तयार आहे. वा 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 वा, मजा मजा, क्या बात आहे. परफेक्ट झाली आहे बघा, सगळीकडून अजिबात कुठे पीठ लागत नाही, फर्म झाली आहे. आता पुन्हा एकदा झाकण ठेवते. 5 मिनिटं फक्त वाट बघूयात आणि मग काढूयात. आंब्याचा काय कमाल सुवास तरवळतो तुम्हाला सांगते. पण उकडीचे मोदक करण्यासाठी उकड काढायला तुम्हाला जमत नसेल ना, ही अगदी अचूक, म्हणजे नॉर्मल पण तुम्ही मोदक करत असाल, असं मौसूद गोळा मळायचा, 10 मिनिटं वाफवायचं, उकड तयार. चला आता हे घ्यायचं आणि ही उकड आपण काढूयात डिशमध्ये. केळीचं पान लावलं की हे असं काढायला अगदी सोपं पडतं, म्हणून ते लावायचं.
आता पुढची प्रोसेस अगदी सेम आहे. जसं आपण ही उकड मळून मळून घेतो, तांब्या घ्यायचा, त्याच्या बेसला थोडं तूप नाहीतर तेल लावून घ्यायचं आणि ही उकड चांगली एकजीव करायची. आणि हे गरम गरम असतानाच करा, सेटल नाही करून द्यायची. पण इतका कमाल सुवास तरवळतोय आंब्याचा आणि तो रंग पण बघा किती सुंदर आलाय नैसर्गिक. वा, ही अशी छान एकजीव करायची. नेहमीची उकड करतो तशीच ही पण लवचिक करून घ्यायची. ते खिचे पापड कसं करतो आपण, अगदी ती प्रोसेस आहे, फक्त यामध्ये आपण पापड खार वगैरे घातला नाही. आणि जर तुम्हाला हे उकड झाल्यावर असं वाटलं की मिश्रणला असं एकसंधपणा आला नाहीये, सुक्क सुक्क झालंय, काही नाही, पुन्हा गर घ्यायचा, थोडं घालायचं चमचाभर गर आणि मळून घ्यायचं, दॅट्स इट. पण हे बघा, मी जे प्रमाण दिलंय ते अगदी अचूक आहे, अजिबात सुक्क सुक्क झालं नाहीये, लवचिक होतंय. चला आता हे बघा, लोण्यासारखी मऊ ही उकड तयार आहे. आणि अजिबात मी वर्ण पाणी पल्प काही टाकलं नाही, ज्यामध्ये आपण मळली होती. म्हणूनच ती उकडायला ठेवताना आहे ना अशी पातळसरच ठेवायची. आता तुम्ही हातामध्ये घेऊन याची वाटी करून मोदक करूच शकता, पण मला करायचे सगळे एकसारखे मोदक. मग मी काय करते, छान अशी पारी लाटून घ्यायची, थोडंसं सुकं पीठ लावा लागलं तर, आणि आपण लाटून घेतोय, थोडी चीर पडल्यासारखे होते पण दॅट्स ओके. पातळ लाटा, पण खूप जाड नका. तेल लावून लाटून घेतलं तरी चालेल, तुपाचा हात लावून लाटलं तरी चालेल. वा, मस्त. आता डब्याचं झाकण घ्यायचं आणि ही एकसारखी अशी करून घ्यायची बघा, म्हणजे आपले सगळे मोदक एकसारखे व्हायला मदत होतात. मस्त. चल, सगळ्या पुऱ्या अशा मस्त लाटून घ्यायच्या. आता इथे सारण तयार करूयात, आणि हे सारण पण आंबामयी करणार आहोत, तुम्हाला सांगते. आवरण तर इतकं कमाल झालंय, लोण्यासारखं मऊसूत, आणि जी परफेक्ट आंब्याची चव आहे ती मस्त उतरते. सारणही तसंच करूयात. साहित्य काय काय घेतलं ते बघूया. 2 कप ओल्या नारळाचं खाव, सुकामेवा, अर्धा कप साखर, चमचाभर खसखस आणि 1.5 कप आंब्याच्या फोडी. इथे कमी दिसतात पण प्रमाण बरोबर आहे. 2 कप खव असेल तर 1.5 कप फोडी आपल्याला हव्या आहेत. साखरेऐवजी गुळ वापरला तरी चालेल, पण गुळाची चव मग ती खूप ओव्हर पॉवर करते आंब्याच्या चवीला, म्हणून मी नाही घालत. आता 1 चमचाभर साजूक तूप छान विरघळवून घ्यायचं. यामध्ये खसखस आणि सुकामेवा परतवायचं. मिनिटभर हे छान परतून झालं, हलकासा रंग बदलला सुकामेव्याचा. यामध्ये या आंब्याच्या फोडी घालायच्या, मिसळायचं. शिजवायची गरज नाहीये, फक्त तुपामध्ये मिसळून घ्यायचं. आता यामध्ये गरही घालते, थोडासा मिसळून घेऊया. साखर, साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. सो आंब्याच्या फोडी घातल्यात त्यामुळे गर नाही घातलं तरी चालेल, पण लागतं छान. चला आता यामध्ये ओल्या नारळाचा खव मिसळायचं. ओल्या नारळाचा खव घातला की 5 मिनिटं एकत्र शिजवून घ्यायचं. पण रंग बघा काय बहारदार आलाय, म्हणजे असा मोदक मिळाला ना खायला. बरं, हे सेम प्रोसेस फॉलो करून आंब्याच्या पातोळ्या पण तुम्ही करू शकता, पण निर्लेप जे आपण म्हणतो ना ते अगदी निर्लेप झालेलं आहे. आंब्याच्या फोडी आहेत, आंब्याचं गर आहे, ओला नारळ आहे, चव कुठेच कॉम्प्रोमाइज आपण करणार नाही आहोत. सो आता हे 5 मिनिटं ओला नारळ फक्त मी शिजवून घेते रसामध्ये. चला, बरोबर 5 मिनिटं शिजवून झालं. मिश्रण हलकं सुक्क सुक्क झालंय बघा, इथवरच आपल्याला हे शिजवायचं. आता गॅस बंद करते आणि हे सारण पूर्ण थंड करून घेऊया. चला, आता ही पारी लाटून झाली आहे, छान एकसारख्या झाल्या. आता याचे मोदक करूयात. सो काही नाही, नेहमीसारखंच दुमडून
कळ्या पाडून घ्यायच्या. किती सोपं जातंय बघा. अगदी नो फेल रेसिपी आहे. नवशिकेही आरामशीर करतील. कळ्या पाडून झाल्या की आता यामध्ये सारण भरूयात. सारण भरताना तुम्हाला सांगते, सारण पूर्ण थंड झाल्यावरच भरा. गरम गरम अजिबात भरू नका, नाहीतर या मोदकाला आहे ना पाणी सुटतं. डिशमध्ये काढून ठेवलं होतं मी सारण. आणि आता हा मोदक बंद करूया. छान असा गोल गोल फिरवायचा, म्हणजे कळ्या याच्या मिटायला मदत होते. मस्त बघा, काय सुरेख झालाय, कळीदार, आणि काहीच स्ट्रगल नाही केलेलं आपण हे करताना. आता हा बाजूला ठेवूयात. असा केळीच्या पानावरच ठेवायचा. याच प्रकारे सगळे मोदक करते. इतका कमाला घमघमाट सुटला मी तुम्हाला सांगते या आंब्याचा. पुन्हा एक महत्वाचं सांगते की निर्लेप आंब्याचे मोदक आहे. पाककला स्पर्धा असतील, कुठे तुम्हाला जायचं असेल, या पद्धतीने करा. म्हणजे ते परीक्षक इतके खुश होतील तुमच्यावर सांगते. आतमध्ये हलकीशी आंब्याची फोड, आंब्याचा रस, त्याची मस्त चव, आवरणामध्ये भरपूर आंब्याची चव. हे असं इतर रेसिपीत तुम्हाला नाही मिळणार. आणि 100% नो फेल रेसिपी आहे. बरं, पाककला स्पर्धेमध्ये तुम्ही सहभागी झालात, हे आंब्याचे असं सेम पातोळे केले आणि मोदक केले, आणि जर पारितोषिक मिळालं तर तुमचा आनंद माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. स्टोरी अपलोड करा, मला टॅग करा, मी रिशेअर करेल, रिपोस्ट करेल, हो की नाही. चला आता सगळे मोदक करूनच घेते. चला, मोदक तयार आहेत, काय दिसत आहेत, आणि आंबामय झालंय. म्हणजे मँगो पार्टी आज आमच्याकडे पप्पांसाठीची. आणि या प्रमाणात, म्हणजे जे काही प्रमाण घेतलं त्यामध्ये 17 गुबगुबीत मोदक मस्त तयार झालेले आहेत. आता अर्थात वाफवून घ्यायचे. खूप नाही का वाफवू, एक 7-8 मिनिटं पुरेशी होतात. हे ठेवूयात, झाकण ठेवायचं, आणि मध्यम आचेवर 7-8 मिनिटं. चला, मध्यम आचेवर 10 मिनिटं मोदक वाफवले. हे बघा, या मोदकांवर आहे ना मस्त अशी चकाकी आली पाहिजे आणि फुलले पाहिजेत. हा 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 हा, काय दिसतंय, वाह वाह. ही अशी आहे ना मस्त चकाकी आली पाहिजे. मोदक असे मस्त फुलले पाहिजेत. तुम्हाला सांगते, काय दिसतंय, काय ग्ले झालाय, काय चकाकी आले, तुकतुकीत झालेत बघा. ओव्हर स्टीम नका करू. काय होतं, ओव्हर स्टीम केलं ना तेवढ्यापुरत्या मऊ लुसलुशीत वाटतात, पण वेळ गेला की ते पातळ होऊन जातात, चावून चावून खावे लागतात. असे कापसासारखे मऊ लुसलुशीत हवे असेल तर 7 ते 8 मिनिट, फार फार तर 10 मिनिट त्याच्यावर वाफवून घ्यायचे नाही. चला, कशी वाटली रेसिपी कमेंट करून कळवा. आणि खरंच सांगते, आंबाबाई मोदक जे म्हणतात ना, त्याच्या आवरणाला चव. नाहीतर काय होतं ना, आवरणाला नुसतं दिसतं ते पिवळं धमक, पण न आवरणाला चव असते, न सारणाला चव असते. मोदकामध्ये त्या आंब्याची चवच लागत नाही. या पद्धतीने करून बघा आणि मला सांगा कसं झालंय ते. पुन्हा भेटूयात अशाच कमाल आणि धमाल रेसिपीसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, सगळ्यात महत्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.